नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण या चॅनलवरती जे पण तुमचे काही प्रश्न असतील एम-एस-टी, सी-ई-टी बद्दल किंवा काउन्सिलिंग रिलेटेड जी पण प्रोसेस असणार आहे, ती सगळीच्या सगळी या चॅनलवरती तुम्हाला सविस्तरपणे समजावण्यात येणार आहे. तशाच त्यासोबतच जे पण नोटिफिकेशन सी सेलच्या पोर्टलवरती येत असतात, ते सगळे सविस्तर माहिती तुम्हाला आपण या चॅनल मार्फत देत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज बघून घेऊया आपण एन-टी-ए सी-ई-टी सेलवरती एक नवीन नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस काय आहे तर पब्लिश नोटीस सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हन्स ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल महाराष्ट्र एम-एस-टी सी-ई-टी 2026 पीसीएम ग्रुप सेकंड अटेम्प्ट. जे पण सेकंड अटेम्प्ट तुम्ही पीसीएम ग्रुपचा दिला होता त्याच्यासाठी रायझिंग शेड्यूल, ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल आणि त्याच्यासोबतच ग्रीव्हियन्स हे आलेलं आहे. आता त्यामध्ये त्यांनी काय काय दिलेलं आहे ते एक एक करून आपण सविस्तरपणे बघून घेऊया. तर यांनी काय सांगितलेलं आहे की सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल पीसीएम ग्रुप सेकंड अटेम्प्ट 2026 महाराष्ट्र एम-एस-टी सी-ई-टी 2026. आता याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिसणार आहे तर जसं तुम्ही लॉग इन वरती जाल, जे लॉग इन असतं, लॉग इन कुठं असतं तर इथं लॉग इन आहे तुमचं. जर का तुम्ही लॉग इन वरती जाल तर तिथं तुम्हाला हे रजिस्टर्ड ईमेल आयडी टाकायची आहे, पासवर्ड टाकायचं आहे. तिथं तुम्ही काय करू शकता तर बघून घेऊया आपण एक एक करून. तर इफ अ कॅन्डिडेट हॅज अन ऑब्जेक्शन टू एनी क्वेश्चन, म्हणजे कॅन्डिडेटला कोणत्या पण प्रश्नामध्ये पीसीएमच्या ग्रुप सेकंडच्या कोणत्या पण प्रश्नामध्ये काय असेल, एनी डाऊट असेल, त्याला काही पण प्रश्न असेल, इट मस्ट बी सबमिटेड थ्रू देअर लॉग इन. म्हणजे काय करायचंय त्यांच्या लॉग इन मधून काय करायचंय ते सबमिट करायचं आहे. ठीक आहे, लॉग इन करून अकॉर्डिंग टू द शेड्यूल अबो. आता शेड्यूल काय आहे ते पण बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर शेड्यूल ऑफ द डिस्प्ले ऑफ क्वेश्चन पेपर, जे पण क्वेश्चन पेपर आहे, कॅन्डिडेट रिस्पॉन्स आहे अँड आन्सर की, जी पण आन्सर की आहे. ठीक आहे. अँड द सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स, किती दिवसाचा वेळ दिलेला आहे त्यांनी? 2 दिवसाचा वेळ दिलेला आहे. 28/5/2026 टू 30/5/2026 पर्यंत त्यांनी काय दिलेलं आहे, मुदत दिलेली आहे. त्याच्यामध्ये ते काय काय दाखवणार आहे तर क्वेश्चन पेपर जे पण आहे ते कॅन्डिडेटचं रिस्पॉन्स काय होतं त्या प्रश्नावरती ते, त्याच्यासोबतच आन्सर की, जी पण आन्सर की आहे ती, आणि सबमिशन ऑफ कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स. आता कॅन्डिडेट ग्रीव्हियन्स याचा अर्थ काय आहे? सीईटी सेल काय करत असतं माहिती आहे का तुम्हाला? तर सीईटी सेल ऑब्जेक्शन रायझिंग शेड्यूल देत असतं. म्हणजे एखादा प्रश्न जर का चुकीचा असला पीसीएम ग्रुपमध्ये, जर का एखादा प्रश्न आउट ऑफ सिलेबस असला किंवा त्या प्रश्नाचे चारीचे चारही ऑप्शन राईट असले किंवा चारपैकी एक पण ऑप्शन राईट नसला किंवा चारपैकी 2 ऑप्शन राईट असले किंवा तो प्रश्न चुकीचा असला, तर त्या ठिकाणी काय होत असतं की कॅन्डिडेटला ते चान्स देत असतात की तुम्ही काय करा, ऑब्जेक्शन उचला त्या प्रश्नावरती. आणि ऑब्जेक्शन कसं उचलल्या जातं तर पहिल्या अगोदर तुम्ही काय करा, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही काय करा, त्या स्पेसिफिक प्रश्नावरती काय करू शकता तुम्ही की एक ऑब्जेक्शन घेऊ शकता की हा प्रश्न चुकीचा आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये गडबड आहे किंवा आउट ऑफ सिलेबस आहे. तुम्हाला काय करावं लागतं, 1000 ची फीस काय करावी लागते, पे करावी लागते. पर ऑब्जेक्शन मस्ट बी पेड. म्हणजे एक क्वेश्चन तुम्हाला जर का वाटला हा चुकीचा आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, त्या प्रश्नावरती जर का ऑब्जेक्शन उचलायचं आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, 1000 रुपये पेमेंट करावी लागेल. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सांगावं लागेल हा प्रश्न चुकीचा आहे किंवा आउट ऑफ सिलेबस आहे किंवा हे सिलेबसमध्ये नाही किंवा याचे चारही ऑप्शन राईट आहे किंवा याचे 2 ऑप्शन राईट आहे किंवा याच्यामध्ये ऑप्शनच बरोबर नाही. तर अशा ठिकाणी तुम्ही काय करू शकता, त्याच्यावरती ऑब्जेक्शन उचलू शकतात. ऑब्जेक्शन उचलला तर त्या ठिकाणी सीईटी सेल ग्रीव्हियन्स ऑब्जेक्शन ट्रॅकिंग फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देत असते. म्हणजे लॉग इन मध्येच तुम्हाला दिसलं असेल ते. त्याच्यानंतर फॅसिलिटीज अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन पोर्टल अंडर द टायटल ऑब्जेक्शन ट्रॅकिंग, असं तुम्हाला ऑप्शन तिथं पोर्टलवरती बघण्यास मिळत असतो. तर आपल्याला किती 2च दिवस बाकी, फक्त 28/5/2026 ते 30/5/2026 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, ऑब्जेक्शन उचलायचं आहे. त्याच्यासोबतच एक अत्यंत महत्वाची गोष्ट की आता रिझल्ट कधी येणार आहे त्याबद्दल एक टेंटेटिव्ह डेट्स काय सांगू शकतो मी. तर टेंटेटिव्ह डेट्स तुमची आहे 14 जून टू 20 जून पर्यंत तुमचा रिझल्ट येऊ शकतो. किती? 14 जून टू 20 जून पर्यंत. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो आय होप
तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.